अरे इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह जे येतं ते आपण आतापर्यंत कोणते बघितले? आतापर्यंत आपण बघितले जे ओरल फिल्स येतं त्या बघितल्यात. आता आपण बघणार आहे इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह. त्याच्यामध्ये 3 येतो बघा इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला येतो ते म्हणजे NET-EN. NET-EN हे आपण आज बघणार आहे. त्याच्यानंतर बघा सेकंड जे येते नॉर प्लॅन सिस्टीम. नॉर प्लॅन सिस्टीम. त्याच्यानंतर थर्ड जे येते अल्ट्रा कॉन्ट्रासेप्टिव्ह इंजेक्शन. कोणते कोणते 3 आहेत बघा कॉन्ट्रासेप्टिव्ह इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह कोणते कोणते येतात ते येतं NET-EN. त्याच्यानंतर सेकंड जे येते नॉर प्लॅन सिस्टीम. त्याच्यानंतर थर्ड जे येते अल्ट्रा कॉन्ट्रासेप्टिव्ह इंजेक्शन. अल्ट्रा कॉन्ट्रासेप्टिव्ह इंजेक्शन. त्याच्यानंतर आपण जो फर्स्ट आहे NET-EN तो बघणार आहे. त्याच्यामध्ये बघा जो काय आहे एक इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे त्याचा फुल फॉर्म काय आहे नॉर इथाइन स्टेरॉन इनान्थेट. नॉर इथाइन स्टेरॉन इनान्थेट हे काय आहे इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे. त्याचा डोस किती आहे? डोस आहे त्याचा 200 mg आणि किती महिन्यासाठी? 2 महिन्यासाठी. 200 mg 2 महिन्यासाठी म्हणजे 60 दिवसासाठी हा जे काम करतंय काय NET-EN. त्याच्यानंतर रूट काय आहे IM इंजेक्शन म्हणजे IM रूटनं ते इंजेक्ट केलं जातं कॉन्ट्रासेप्टिव्ह. त्याच्यानंतर मोड ऑफ ऍक्शन काय आहे इनिबिट द ओव्हुलेशन. जे ओव्हुलेशन घडतंय त्याला इनिबिट करण्याचं काम कोण करतंय नॉन इथाइन स्टेरॉन इनान्थेट. हे काय एक इंजेक्टेबल कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे. ध्यानात ठेवा त्याचा डोस ध्यानात ठेवा 200 mg देतात 2 मंथसाठी. हे इम्पॉर्टंट आहे. अशा प्रकारे आपण बघितलंय नॉन इथाइन स्टेरॉन इनान्थेट. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.